नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हे बघा 3 एप्रिलला तुमच्या गट क चा पेपर आहे आणि या गट क च्या पेपरमध्ये तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे जेणेकरून या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क स्कोर करता येतील याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तर बघा तुमचा कुठलाही वेळ वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा गट क चा जो पेपर असतो हा 100 प्रश्नांचा असतो। यामध्ये 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नांपैकी प्रत्येक विषयावर ऑलमोस्ट 15 मार्कांचे 15 प्रश्न हे प्रत्येक विषयावर विचारले जातात। ठीक आहे, काही प्रश्न वरखाली होतात परंतु ऑलमोस्ट 15 प्रश्न हे प्रत्येक विषयावर विचारले जातात। ठीक आहे, तर बघा हे जे 100 प्रश्न आहेत तर यापैकी मी तुम्हाला आधी मिनिमम अटेम्प्ट सांगून देतो। बघा मिनिमम अटेम्प्ट म्हणजे या अटेम्प्टच्या खाली तुम्हाला जायला नको। ठीक आहे, याला म्हणतात मिनिमम अटेम्प्ट। तुमचा मिनिमम अटेम्प्ट किती असायला पाहिजे तर बघा 60च्या खाली तुम्ही अजिबात यायचे नाही। ठीक आहे, मिनिमम 60 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचेच आहे, कारण याखाली जर तुम्ही अटेम्प्ट केला तर तुमचे पास होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत। ठीक आहे, आणि हे बघा हे मी तुम्हाला नॉर्मल कॅटेगरीसाठी बोलत आहो। जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीचे असाल म्हणजे समजा तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीचे असाल, तुमचा स्पोर्ट्स कोटा असेल किंवा तुम्ही दिव्यांग कोट्याचे असाल तर तुम्ही 60 प्रश्न अटेम्प्ट केले तरीसुद्धा तुम्ही पास होऊ शकता। परंतु बघा जर तुम्ही नॉर्मल कॅटेगरीचे आहे, ठीक आहे, जर तुम्ही साधारण कॅटेगरीचे आहे SC ST OBC आणि जनरल कॅटेगरी तर बघा 60 अटेम्प्ट जर तुम्ही केला तर तुमचे पास होण्याचे चान्सेस नच्या बरोबर आहे। तुम्ही पास होणार नाही, तुमची पास होण्याची शक्यता खूप कमी आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी हे गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला 60च्या वरच तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे। ठीक आहे, तर हा बघा हा पहिला पॉईंट आहे। ठीक आहे, हा पहिला पॉईंट आहे। तर बघा मिनिमम अटेम्प्ट किती असायला पाहिजे हे तुम्हाला आता माहिती झालेलं आहे। ठीक आहे, परंतु बघा मॅक्झिमम अटेम्प्ट तुम्ही किती करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही किती सोडवायला पाहिजे हे जाणून घ्यायला तुम्हाला काही गोष्टींचे आकलन असणे गरजेचे आहे। तर बघा तुम्हाला कोणत्या गोष्टींचे आकलन असणे गरजेचे आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे हे आता आपण बघणार आहोत। तर हे बघा ही स्लाईड बघा, खालील बाबींच्या आधारे तुम्ही स्वतःचे आकलन करू शकता। तर हे बघा कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे याचे डिसिजन तुम्ही स्वतः घ्यायचे असतं आणि यासाठी तुम्हाला काही गोष्टींचे आकलन करणे खूप जास्त गरजेचे असते। तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला पाहिजे आणि त्या गोष्टींच्या आधारे त्या बाबींच्या आधारे तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला नेमका परीक्षेमध्ये किती अटेम्प्ट करायला पाहिजे। तर हे बघा यामध्ये पहिला पॉईंट बघा, तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे। तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी हे नवीन असतील, तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे अनुभवी असतील। तुमचा किती अभ्यास झालेला आहे, तुम्ही किती वर्षापासून अभ्यास करून राहिलेले आहे हे तुम्हाला माहिती असतं आणि तुमचा नेमका किती अभ्यास झालेला आहे याचे आकलन करणे खूप जास्त गरजेचे असते। कारण कसं असते बघा, जर तुमचा अभ्यास कमी झालेला आहे, तुम्ही नवीन विद्यार्थी आहे, तुम्ही 2 ते 3 महिन्यापासूनच जर अभ्यास करून राहिले आणि जर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अटेम्प्ट खूप जास्त करून टाकला, तुम्ही खूप जास्त प्रश्न सॉल्व करून टाकले तर तुमचे मार्क कमी होणार आहे। ठीक आहे, अशा परिस्थितीमध्ये मार्क कमी होतात। आणि जर समजा तुमचा अभ्यास जास्त झालेला आहे, तुमच्या सर्व विषयांचा अभ्यास झालेला आहे असं तुम्हाला वाटते आणि अशा वेळेस जर तुम्ही अटेम्प्ट कमी करून टाकला तर तुमचे मार्क या परिस्थितीतसुद्धा कमी होणार आहेत। म्हणजेच जर तुमचा अभ्यास कमी झालेला आहे तर तुम्ही जास्त अटेम्प्ट करू नका आणि जर तुमचा अभ्यास जास्त झालेला आहे तर तुम्ही कमी अटेम्प्ट करू नका। या दोनही केसेसमध्ये तुमचे मार्क कमी होणार आहे। ठीक आहे, म्हणून बघा हा पहिला पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे। तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा अभ्यास नेमका किती झालेला आहे। आता बघा सेकंड पॉईंट बघा, तुम्ही किती विषय स्किप केलेले आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। कारण बघा MPSCमध्ये खूप सारे विद्यार्थी हे विषय स्किप करत असतात। MPSCमध्ये विषय स्किप करणे हे नॉर्मल बाब आहे। खूप सारे विद्यार्थी हे विषय स्किप करत असतात आणि बघा विषय स्किप करण्यामध्ये 2 विषय सर्वात समोर आहेत आणि ते म्हणजे सायन्स आणि मॅथ। खूप सारे विद्यार्थी हे सायन्स किंवा मॅथ या 2पैकी एक विषय हा स्किप करत असतो। काही विद्यार्थी हे दोन्ही विषय स्किप करत असतात। ठीक आहे, तर अशा वेळेस बघा तुम्ही किती विषय स्किप केलेले आहे त्या हिशोबाने तुम्हाला तुमचा अटेम्प्ट डिसाईड करावा लागणार। कारण बघा समजा तुम्ही सायन्स विषय स्किप केलेला आहे, इथे लिहितो बघा, समजा तुम्ही सायन्स विषय स्किप केलेला आहे म्हणजे तुम्ही आपले 15 मार्क सोडलेले आहेत। ठीक आहे, जर तुम्ही सायन्स विषय स्किप केला, तुम्ही तुमचे 15 मार्क स्किप केले आणि जर मग तुम्ही म्हणत असाल की मी 85 मार्काचा पेपर सोडून येतो, मी 85 प्रश्न अटेम्प्ट करतो, तर बघा असं होणं शक्य नाही।
कारण बघा 100पैकी 15 मार्क तुम्ही ऑलरेडी सोडलेले आहेत, तुम्ही विषय स्किप केलेला आहे. अशा वेळेस तुम्ही पेपरच 85 मार्काच्या सोडून राहिले बघा. ठीक आहे, पेपरच तुम्ही 85 मार्काच्या सोडून राहिले तर तुम्ही 85 प्रश्न कसे काय अटेम्प्ट करू शकता? तुम्ही 100% प्रश्न अटेम्प्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर हे बेसिक जे अंडरस्टँडिंग आहे हे तुमच्यामध्ये असणे गरजेचे आहे. आणि याचप्रमाणे जर तुम्ही 2 विषय स्किप केलेले आहे तर तुम्ही 30 मार्क स्किप केलेले आहे असं तुम्ही मानून चलू शकता. ठीक आहे, म्हणून बघा हा सेकंड पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर एखादा विषय स्किप केला असेल तर तुम्हाला त्या हिशोबाने तुमच्या अटेम्प्ट डिसाईड करणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर बघा आता थर्ड पॉईंट बघा काय आहे. पेपर सोपा वाटत आहे की कठीण वाटत आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि हा जो पॉईंट आहे तुम्हाला हा पेपर सेंटरमध्ये, एक्झाम सेंटरमध्ये हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर बघा एक्झाम सेंटरमध्ये जेव्हा तुम्ही पेपर सोडवाल, पेपर सोडवत असताना तुम्हाला माहिती पडणार की पेपर सोपी आलेला आहे की कठीण आलेला आहे. नॉर्मली बघा तुम्ही 20 ते 25 प्रश्न सॉल्व केले, म्हणजे तुम्ही जर 2 विषयांचे प्रश्न सॉल्व केले तर ते 2 विषयांचे प्रश्न बघून तुम्हाला माहीत पडतं की पेपर नेमका सोपी आलेला आहे की कठीण आलेला आहे. आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा जो अटेम्प्ट आहे तो तुम्ही पेपर सोडवताना डिसाईड करायला पाहिजे. ठीक आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या हातात पेपर आल्यानंतर पेपर कठीण आहे की सोपी आहे या हिशोबाने तुम्ही तुमचा अटेम्प्ट द्यायला पाहिजे. म्हणजे जर समजा पेपर सोपी आलेला आहे तर तुमचा अटेम्प्ट जास्त व्हायला पाहिजे, आणि जर पेपर कठीण आलेला आहे तर तुमचा अटेम्प्ट कमी व्हायला पाहिजे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. पेपर सोडवत असताना तुम्हाला माहिती पाहिजे की पेपर कठीण आलेला आहे तर अटेम्प्ट कमी करायचे आहे, आणि जर पेपर सोपा आलेला आहे तर अटेम्प्ट जास्त करायचे आहे. ठीक आहे, पेपर जर सोपा आला आणि तुम्ही जर अटेम्प्ट कमी करून टाकला तर तुम्ही कट ऑफच्या खाली राहण्याची शक्यता आहे. आणि जर पेपर कठीण आलेला आहे आणि जर तुम्ही जबरदस्तीने कट ऑफ वाढवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे मार्क तिथे कटणार, आणि या परिस्थितीतसुद्धा तुम्ही कट ऑफच्या खाली राहण्याची शक्यता आहे. तर बघा हे 3 महत्त्वाचे पॉईंट होते. या पॉईंटच्या आधारावर तुम्हाला स्वतःचे आकलन स्वतः करायचे आहे, आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला स्वतःचा कट ऑफ हा स्वतः डिसाईड करायचा आहे. मी तुम्हाला मिनिमम क्वेश्चन सांगितले की 60च्या खाली तुम्ही अटेम्प्ट करू नका, आणि मॅक्झिमम बघा तुम्ही एकदम 95 वगैरेसुद्धा अटेम्प्ट करू नका. काही विद्यार्थी बघा 90, 95, 100पैकी 100 असे अटेम्प्ट करतात. असं सुद्धा तुम्ही करू नका, तुम्ही कट ऑफच्या खालीच राहणार. अशा विद्यार्थ्यांना 40-45 क्वेश्चन यांचे चुकून जात असतात आणि हे लोक कट ऑफच्या खालीच राहतात. ठीक आहे, 90-95 तुम्ही अटेम्प्ट करू नका. जर तुमचा खूप जास्त अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येतात तर तुम्ही 100पैकी 100ही अटेम्प्ट केले तरी चालते. ठीक आहे, परंतु जर बघा 100पैकी 100 प्रश्न कुणालाही येत नाही. प्रत्येक विषयाचा अभ्यास कुणाचाही झालेला नसतो की 100पैकी 100 प्रश्न तो सोडवेल. म्हणून बघा ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला 75 to 85 क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे. याच्यावरसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला येत नाही तर तुम्ही जबरदस्तीने जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा अट्टहास तुम्ही करू नका. तुम्हाला मार्क कमी येणार. ओके, तुमचे मार्क कमी होणार त्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे, म्हणून बघा 75 to 85 हा बेस्ट अटेम्प्ट असतो. ठीक आहे, हा बेस्ट अटेम्प्ट असतो, आणि याच्या मधात राहण्याचे तुम्ही प्रयत्न करा. आणि जर पेपर सोपी आला असणार तर तुम्ही याच्यावर सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, तर बघा मला असं वाटते की मी तुमच्या मनातील सर्व डाऊट क्लिअर केलेले असतील. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं की स्वतःचा अटेम्प्ट हा स्वतः डिसाईड करायचा असतो, आणि तो डिसाईड करताना तुम्हाला काही गोष्टींचे आकलन होणे गरजेचे आहे. आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे आकलन तुम्हाला करायचे आहे त्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा मला असं वाटते की मी या व्हिडिओमध्ये सर्व कव्हर केलेलं आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. ठीक आहे, तर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.